मुखं करोति वाचालं परमानंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ स्तोत्राचा अघोर कष्टनाशन स्तोत्राच्या भावासक्तीम पदापर्यंत आपण आलेलो. धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तींच मुक्तीम आणि मग भावासक्ती. त्याचा आपण पसायदानाशी पण थोडा संबंध पाहिला. पुढे कधी वेळ मिळाला किंवा तसा प्रसंग आला तर यांचा गोपीगीताशी कसा संबंध येतो तेही आपण पुढे पाहू कधीतरी. आज आता आपण भावासक्तीम चाखिलानंद मूर्ते घोरात कष्टात दुद्धरासमान नमस्ते आणि मग फलश्रुती एवढं पाहून मग नंतर आपण जय तत्वज्ञान निधानाकडे त्या स्तोत्राच्या अर्थाकडे वळणार आहोत. तर भावासक्ती आपण पाहिली. भक्ती ही सोपी आहे म्हणतात, पण महाराजांनी आळंदीला जे भक्ती या विषयावर प्रवचन झालं महाराजांचं, त्याच्यात महाराज असं म्हणाले की भक्ती सोपी आहे म्हणतात पण कठीण आहे म्हणाले. म्हणजे भागवतातही एके ठिकाणी महाराज म्हणाले मुक्ती मागितली तर देतात भगवान, पण भक्ती मागितली तर विचार करून देतो म्हणतात. मग तरी तिला सोपी का म्हटलंय? कारण ती सुरुवात करायला सोपी आहे. बाकी सगळ्या ठिकाणी ज्ञानाचा अभ्यास करायला साधन चतुष्टय नसलं, साधन चतुष्टय संपत्तीशिवाय ज्ञानाचा अभ्यास करायला घेतला तर उलटेच परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. किंवा योगाभ्यासात योग्य मार्गदर्शनाशिवाय जर हठयोगाच्या प्रक्रिया केल्या तर प्राण सुषुम्नेत न शिरता भलतीकडेच जर गेला तर वेड लागायची पाळी येऊ शकते असं सांगितलंय महाराजांनी. आणि भक्तीत कसं आहे, आपण भावासक्ती पाहिली की जे मुक्तीच्या पुढची पंचम पुरुषार्थ ज्याला म्हटलंय, भागवताची रचनाच त्या भावासक्तीच्या स्पष्टीकरणाकरता झालेली आहे. तर ती पूर्ण भावासक्ती अप्रतिहत आणि अनन्य अशी प्राप्त झाली का तिला भावासक्ती म्हणतात. पण त्याचा अभ्यास सुरू व्हायला तुम्हाला साधन चतुष्टय आहे, मगच तुम्ही अभ्यास सुरू करू शकता असं नाहीये. ते कोणालाही कधीही जिथे आहोत तसे तिथून ती सुरू करता येते, म्हणून फक्त सोपी सांगितलेली. आणि त्याच्यासाठी सोपं साधन म्हणजे नवविधा भक्तीमध्ये अ, अ, स्मरण भक्ती जी आहे तिचा अंतर्भाव सगळ्यातच आहे. त्यामुळे भक्तीचं सर्वात सोपं साधन स्मरण, नामस्मरण आपण म्हणतो, ते इतकं सोपं साधन आहे. मोठे महाराज म्हणतात रसज्ञा वशा तारकम स्वादुलभ्यम. म्हणजे जिभेला वश आहे, कधीही घेऊ शकतो. तारक आहे, संसारातनं तारणार आहे. स्वादू म्हणजे गोड आहे आणि लभ्य म्हणजे कधीही घेता येण्यासारखं आहे. तर त्यामुळे भक्ती सोपी म्हणतात ती सुरू व्हायला, पण भक्तीची प्राप्ती ही मुक्तीच्या प्राप्तीपेक्षाही कठीण आहे. तर अशी ती भावासक्ती आपण पाहिलं. प्रेम ईश्वराबद्दल निस्वार्थीपणे वाटलं पाहिजे. आणि नारद भक्ती सूत्रातलं आपण रेफरन्स पाहिलं की आपल्या ज्याच्यावर प्रेम आहे, म्हणजे इथे आता भक्ती ही म्हणजे ईश्वराबद्दल किंवा ईश्वराचं जे रूप आहे त्याच्याबद्दल, तर त्याचा जराही वियोग झाला तरी तळमळ वाटली पाहिजे, म्हणजे तडफडला पाहिजे. पाण्याविणं मासोळी तैसा तुका तळमळी म्हणतात तुकाराम महाराज, तशी ती तळमळ आहे. आणि त्याच्या भगवंताच्या सुखाकरता प्रयत्न आहेत. आता जो स्वतः सच्चित सुखगुण घन मायातीतम आपण दिगंबराच्या चौथ्या म्हणजे तिसरा दिगंबरा म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा चौथा शब्द, त्याच सच्चित सुखगण मायातीतम असा तो आहे. तरीही तेही लक्षात असून म्हणजे विसरून नाही गेलेले, त्या भक्तांना माहिती आहे की हा परमात्मा सच्चिदानंद आहे, तरीही त्याला सुख देण्याची इच्छा आहे. एवढी ती सुख देण्याची इच्छा ही ज्ञानाच्याही वर गेलेली आहे. ज्ञानाला आपण आपल्या साध्या भाषेत
आजच्या मिक्स भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानाला ओव्हरटेक करून गेलेले आहे. म्हणजे तो सर्व साक्षी आहे किंवा तो सर्व शक्तिमान आहे, पण त्याच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. ही ज्ञान असतानाही ही भावना होणं ही फार मोठी गोष्ट आहे. जसं अनसूयेचं उदाहरण आहे. त्रिमूर्ती आलेत, तरी तिला वाटतात हे बाल आहेत, अशी इच्छा जी करतायत, जगावेगळी इच्छा करतायत म्हणजे हे बाल आहेत. आणि व्हावं लागलं, बाल व्हावं लागलं. त्रिमूर्तींना नियम्य व्हावं लागलं. त्यांनी काही लहान मुलांची रूपं घेतलेली नाहीयेत. ते झाले तिथे, कारण ही शक्ती आहे. जसं आपण मागच्या वेळी यशोदा मातेचं बघितलं. यशोदा मातेच्या रागाने खरोखर घाबरलेले आहेत भगवान. आणि इतके घाबरलेले आहेत, की त्यांना काहीच सुचेना. म्हणजे सर्वज्ञ असलेल्याला सुचत नाही म्हणजे काय? तर ती प्रेमाची शक्ती आहे, ती भावाशक्ती आहे. तर ही भावाशक्ती अ, नी काय होणार आहे? ही भावाशक्ती कोण देऊ शकणार आहे? कारण ही भावाशक्तीतच पूर्ण आनंद सामावलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण आनंदाची मूर्ती, तो अखिलानंद मूर्ती असा तू आहेस. तूच ही भावाशक्ती देऊ शकतो. आता अखिलानंद मूर्ते याचा अर्थ काय? की एक तर असं आहे, की अखिल जगात जे काही आनंदाचे प्रकार आहेत, महाराजांनी प्रवचनात सांगितलेलं, की देवाचा आनंद, मनुष्याचा आनंद, त्याची परिसीमा म्हणजे राजा, चक्रवर्ती सम्राट. देवांचा आनंद, त्याची परिसीमा म्हणजे इंद्र. ब्रह्मदेवाचा आनंद हा जीवकोटीतल्या आनंदाचं सर्वात मोठी अ, अ, अभिव्यक्ती आहे. तर हे सगळे वेगवेगळ्याच आहे. विषयानंद आहे, अ, आसुरी आनंद आहे, राक्षसी आनंद आहे, सात्विक आनंद आहे, दैवी प्रकृतीने मिळणारा. हे सगळे आनंद हे ज्या आनंदाची व्याकृत रूप आहेत. म्हणजे मूळ आनंदाचा विसर पडून तो आनंद दुसऱ्याच ठिकाणी आहे असं वाटून ते निर्माण झालेले आनंद ही मूळ त्या सच्चिदानंदाचं स्वरूप आहे. अशा रीतीने आणि अखिल आनंद मूर्ती म्हणजे पूर्ण जो काही आनंद आहे, ती आनंद मूर्ती तू आहेस. अशा दोन्ही यांनी एकच तो अर्थ आहे, की सच्चिदानंद तू आहेस आणि म्हणून तुझ्याकडे हे मागितलेलं आहे. म्हणून ही भावासक्ती जी आहे, ती आनंद रूप आहे. दिसताना दिसतंय, की गोपी श्रीकृष्णांच्या विरहात व्याकुळ झालेल्या आहेत. पण ती व्याकुळता ही मनाची आहे, पण अंतरी त्यांच्या तो त्या विरहातही आनंद आहे. आता तो विरहात आनंद कसा, दुःखात आनंद कसा किंवा भगवंताला मातेला घाबरूनही तो अ, वात्सल्याचा आनंद ते घेतायत. हे कसं? हे कळायला तिथपर्यंत आपण पोहोचू तेव्हा ते कळेल. आज आपण थोडंसं फक्त त्याची कल्पना घेऊ शकतो. तर असं अखिल आनंद मूर्त असा तू आहेस. तर तूच ही धर्माबद्दल प्रीती, सन्मती, देवभक्ती, सत्संग आणि भुक्ती आणि मुक्ती हे सगळं तूच देणार आहे. आणि म्हणून घोरात कष्टात दुद्धरास मान नमस्ते. आता हे 5 श्लोकाचं स्तोत्र झालं. आता फलश्रुती आहे. पण फलश्रुतीच्या आधी ही जी आपली प्रार्थना आहे, ती आपण मागेही बघितलं, की ती प्रार्थना जर मनापासून अ, झाली आणि मनापासून कसं, की जो भाव मोठ्या महाराजांना त्यात अपेक्षित आहे, त्या भावानी झाली, की घोरात कष्टात दुद्धरास मान नमस्ते हे प्रत्येक ठिकाणी आहे. मग धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम हे जर पॉझिटिव्ह मागितलंय, तर तिथे पण घोरात कष्टात उद्धरास मान नमस्ते का आहे? कारण शेवटी तो धर्मही सोडून द्यायचा आहे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज, म्हणजे तो सोडून द्यायचा पेक्षा तो सुटणार आहे. आणि जोपर्यंत धर्म अधर्माच्या कल्पना आहेत, जोपर्यंत सुख-दुःखाच्या कल्पना आहेत, जोपर्यंत पुण्य-पापाच्या कल्पना आहेत, तोपर्यंत भावासक्ती नाहीये. तोपर्यंत पूर्ण आनंद नाहीये. तर त्यामुळे ते जे अघोर कष्ट जो आहे, तो अघोर कष्ट काय आहे? तर क्लेश हाच अघोर कष्ट आहे. क्लेशाचा अर्थ आपण पाहिला, की क्लेश म्हणजे ज्या गोष्टी ईश्वरापासून बाजूला नेतात. म्हणून म्हणजेच ईश्वरापासून आपण वेगळे आहोत, हेच घोर कष्ट आहेत आणि त्यातनं आम्हाला बाहेर काढ म्हटलेलं आहे. आणि आता फलश्रुती का महत्वाची आहे?
या स्तोत्रात जे मागितलेलं आहे, त्याच्याबद्दल आधीही आपण थोडीशी याच्यावर चर्चा झाली. अ, ह्या गोष्टी कळतात, पण आपल्याला पटायला थोड्याशा कठीण जातात, कारण आपण अजूनही बऱ्यापैकी प्रमाणात स्वार्थबुद्धीवर असतो. मी, अ, अहंता आणि ममता, मी आणि माझं याच्यातनं बाहेर पडणं आपल्याला कठीण असतं. पण त्यातनं बाहेर पडल्याशिवाय परमेश्वराची प्राप्ती होत नाही. मागच्या वेळी आपण यशोदा मातेचं उदाहरण घेतलं, की त्या दोरी परमेश्वराला बांधायची दोरी जी आहे, ती 2 बोटं कमी पडली ती काय आहे? तर अहंता आणि ममता ह्या 2 गोष्टी असल्यामुळे ती 2 बोटं कमी पडलेली आहेत. तर ती जाणं आवश्यक आहे. आणि या फलश्रुतीचा जर विचार केला, तर आपल्याला ती व्यापक बुद्धी जी आहे, महाराज जे म्हणतात, की ममता नसावी किंवा व्यापक ममता असावी. तर ती व्यापक ममता उत्पन्न होणं, हाही भावासक्तीचाच भाग आहे. म्हणजे मी ईश्वरावर प्रेम करतो आणि बाकी बद्दल मला काही प्रेम नाही म्हटलं, तर ईश्वराबद्दल प्रेम नाही म्हटल्यासारखंच होईल. कारण तो ईश्वर जर चाखिलानंद भावासक्तींच अखिलानंद मूर्ते म्हटलेलं आहे. म्हणजे जिथे-जिथे आनंद होतो, तिकडे तो परमेश्वर जर असेल, तिथे अंतर्यामी तोच परमेश्वराचं रूप जे आहे ते बाहेर येत असेल, तर जगाच्या आनंदाचा विचार न करता फक्त मला आनंद मिळावा, तर तो भावासक्ती होऊ शकत नाही ती. त्यामुळे भावासक्तीला ईश्वराबद्दल प्रेम म्हणताना सर्वभूत हिते रथा ही अ, हा क्रायटेरिया आवश्यक आहे. म्हणजे हे मिनिमम क्वालिफिकेशन म्हणतात तसं आहे. आणि म्हणून जर ही फलश्रुती बघितली, तर फलश्रुती काय? बाकी सगळे आपण स्तोत्र समजा बघितली किंवा अ, गीतेतल्या प्रत्येक अध्यायाचा किंवा काही श्लोक आहेत, त्यांची काही फलं आहेत. विष्णू सहस्रनामाची आहेत. दासबोधाच्या प्रत्येक समासाचं काहीतरी फल आहे. तसं या स्तोत्राचं फल काय आहे? तर श्लोक पंचकम एतद्यो लोकमंगलवर्धनम. म्हणजे मागितलंय काय? लोकांचं मंगल व्हावं आणि मंगल नुसतं व्हावं नाही, वाढावं हेच मागितलेलं आहे. मग जर सुरुवात करतानाच लोकांचं मंगल व्हावं ही भावनाच जर नसेल आपली, घोरात कष्टात हे स्तोत्र जास्त पॉप्युलर काय आहे? तर कुठे काही संकट आलं किंवा काहीतरी पाहिजे, तर पटकन घोरात कष्टात म्हणा आणि मिळवा. इतकं हे परिणामकारक पण आहे. म्हणजे आपल्या मार्गात नसलेल्या पण लोकांना, म्हणजे कधी-कधी होतं ना आपल्या कुटुंबात किंवा हे एकदम कोणी अडचणीत आहेत किंवा जन्म-मृत्यू म्हणजे मृत्यूचा प्रसंग आलेला आहे कोणाचा. तर कोणाला सांगितलं गेलं, त्यांनीच ते स्तोत्र म्हटलं, त्यांचं कार्य झालं. अ, जे महाराजांच्या आरतीत "न भजती त्याही कृपा करती" जे वाक्य आहे, ते अशा एका म्हणजे कुटुंबाबद्दल आहे. म्हणजे आमच्या नात्यातलेच आहेत आणि त्या म्हणजे त्यातली अ, म्हणजे माझ्या चुलत-चुलत भावाची बायको. तर त्यांचं तिच्या जीवावर आलेलं, महाराजांना पाहिलेलं नाही, तशी फार काही श्रद्धा व संबंध नाही. पण घोरात कष्टाचे पाठ बाबा म्हणाले, की तुम्ही हे करा, महाराजांना प्रार्थना करा. तिला रात्री तिच्या बेडवर हॉस्पिटलमध्ये महाराज बसलेले दिसले. तिचा प्लेटलेट काउंट असा 5,000-6,000 वर आलेला, तो दुसऱ्या दिवशी लगेच 25,000 वर गेला आणि पुढे तिचं पूर्ण तो रिकव्हर झाला. बरं, त्याच्यानंतरही ते काही फार महाराजांच्या भक्तीला लागले असा अर्थ नाही. तर सांगायची याच्यात मुख्य गोष्ट अशी, की अ, ही जी कृपा त्यांची आहे, त्या कृपेचा आपण फायदा काय करून घेतो? घोरात कष्टाचा फायदा, की क्विक फिक्स, आत्ता मला प्रॉब्लेम आला, याचं उत्तर मला घोरात कष्टात मिळालं. जर त्या घोरात कष्टात मध्ये पापम तापम जर घातलं नसतं, व्याधी माधीमच्या दैन्यम घालवा हे घातलं नसतं किंवा भुक्तीम त्या धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तीमच्या मुक्तीम म्हटलं, अरे वा, भुक्ती पण मागितली. ही माझी स्वतःची पण पहिली रिॲक्शन आहे. लहान असताना. म्हणजे
मूळ लक्ष कुठे आहे, तर मला त्रास नको आणि मला जे पाहिजे ते आनंद मिळायला पाहिजे. म्हणून जरी या मूळ स्तोत्राची रचना लोकांचं मंगल होण्याकरता केली आहे आणि तोच आहे ना, म्हणजे मोठ्या महाराजांना मागायची काय गरज आहे? त्यांनी सर्वांकरता मागितलेली आहे. आणि सर्वजण जेव्हा हीच प्रार्थना करतील, तेव्हा सर्वांतर्यामी परमेश्वर सर्व रूपानी तीच प्रार्थना करून त्याचं फळ मोठं मिळणार आहे. पण ती भावना पाहिजे, म्हणजे ही प्रार्थना सगळ्यांच्या मंगलाकरता करतोय, अशा भावनेने सुरुवात झाली, तर फलश्रुती ही मिळणार आहे, की लोकमंगलवर्धन. आणि त्या लोकात आपलाही अंतर्भाव आहे. मागेही आपण पाहिलेलं, की महाराज रेणुका निवासच्या ट्रस्टच्या निमित्ताने जे बोललेलं आहे, की सगळ्यांकरता जी प्रार्थना करतोय, त्यांच्यात ही म्हणजे त्यांची मुलं ही पण आलीच की म्हणाले. म्हणजे त्यांच्याकरता वेगळं कशाला काही करायला पाहिजे असं. तर अ, ह्या श्रीपाद श्रीवल्लभच्या अर्थाचा शेवट करताना एक, म्हणजे अगदी राहवत नाही म्हणून एका रचनेचा उल्लेख करावा वाटतो. आणि त्यातली जी भावना आहे ती त्याच्या चालीसकट इतकी ती इंटेन्स भावना आहे, इतकी ती अ, तीव्र भावना आहे, की त्या तीव्र भावनेनी जर घोरात कष्टाचा पाठ आपला जर झाला, तर आपल्याला ती व्यापक ममता प्राप्त होऊ शकते. आणि लोकमंगलवर्धनम करताच ती प्रार्थना झाली. आणि प्रपठेन नियतो भक्त्या, पठेत नियतो नाही, प्रपठेत, म्हणजे स्वतःहून आतून वाटलं पाहिजे. लावतो तेव्हा तिथे इंग्लिशमध्ये आपण जे म्हणतो प्रोएक्टिव्हिटी, ते प्रोएक्टिव्हिटी दर्शवली जाते. त्यामुळे प्रपठेत म्हणजे स्वतःहून उत्सुकतेने, स्वतःच्या आवडीने, उत्साहाने, धृत्युत्साह समन्विता, हे सात्विक कर्त्याचं लक्षण सांगितलंय. तर तसं धृती आणि उत्साहाने जर सर्वांच्या मंगलाकरता ही प्रार्थना झाली, तर तो दत्ताचा प्रिय होणार आहे. म्हणजे कोणतीही कृती आपल्या हिंदू किंवा आपल्या सनातन धर्माचं हे वैशिष्ट्य आहे, की सकाम कर्म जरी असली, तरी त्या सकाम कर्म करतानाही संकल्प करताना सुरुवातीला सगळं मागितलं जातं, की अ, अ, धन, धान्य, ऐश्वर्य, अभिवृद्ध्यर्थम वगैरे वगैरे वगैरे. आणि शेवटी परमेश्वर प्रीत्यर्थम. तर मुख्य आहे परमेश्वर प्रीत्यर्थम. पण आज माझी बुद्धी तिथे जात नाहीये, किंवा आज ह्या जीवांची बुद्धी तिथे जात नाहीये, म्हणून मोठ्या महाराजांनी त्यांना आवडतील अशी बाकी बाकी मागणीही त्यात घातलेली आहे. आणि शेवटी मुख्य ते मागणं भावासक्तीम आणि लोकांचं मंगल हे मागितलेलं आहे. आणि त्यांनी भगवंताची प्रीती मिळणार आहे. म्हणजे भावासक्तीम ही आपण मागच्या वेळी पाहिलं तसं, भावासक्ती ही भक्ताची फक्त भगवंताबद्दल नाहीये, भगवंताची भक्ताबद्दल भावासक्ती आहे. जसं मागेही आपण पाहिलं, की महाराजांचं 96च्या वेळेचा वाढदिवस, की त्याच्या आधी त्यांची तब्येत चांगली नाही वगैरे, ह्यामुळे तो वाढदिवस साजरा होईल नाही होईल अशा सगळ्या चिंतेत असताना तो वाढदिवस साजरा झालेला. त्यावेळी माधुरीताईंनी जे 2 शब्द आधी महाराजांच्या आधी बोलल्या त्या, तर त्यात त्या म्हणाल्या, की गोकुळातली लोक किती भाग्यवान, की ते म्हणजे अ, किंवा कृष्णावतार झाला त्यावेळी जी त्यांच्या सहवासात लोक होती ती किती भाग्यवान, तसेच आपण भाग्यवान आहोत. तर नंतर महाराजांना जेव्हा विनंती केली बोलण्याची, तेव्हा महाराज म्हणाले, ईश्वराजवळ राहायला मिळावं अशी इच्छा असून त्याच्याबरोबर राहायला मिळावं हे भाग्य आहेच. पण म्हणे ईश्वराला ज्यांच्याजवळ राहावंसं वाटलं ते किती भाग्यवान. तर ती प्रीती जी आहे, दत्तप्रियो भवेत, दत्ताची जी प्रीती आहे, आणि दत्ताची प्रीती प्राप्त झाली तर काय होतं, त्यांचं नावच दत्त आहे. अत्री आणि अनसुया मातेला आपलं स्वतःचं दान केलंय. भक्त जिथे समर्पण करतात, इथे भगवंतच समर्पण करतोय स्वतःच. तर हे
प्राप्त होऊ शकतं, जर ही प्रार्थना आपण पहिल्याच श्रीपाद श्री वल्लभ कधीतरी ही प्रार्थना म्हणजे त्या 5 मिनिटात तरी प्रार्थना करताना सगळं बाजूला टाकून केवळ सर्वांच्या कल्याणाकरता जर ती प्रार्थना घडली, तर दत्ताची प्रीती आपल्याला महाराजांचे प्रेम प्राप्त होऊ शकतं. हा त्या स्तोत्राचा खरा उपयोग आहे. आणि आधी म्हटल्याप्रमाणे की आता जो बहुतांश समाज जो अ, अर्थ आणि कामात अडकलेला आहे, कलियुगाचाही परिणाम आहे. त्यामुळे सज्जन लोकांचंही लक्ष अर्थ आणि कामाकडे लागलेलं आहे. तर त्यांना नुसतंच परमेश्वर प्रीत्यर्थम म्हणून काही करायला सांगितलं तर ते करतील, नाही असं नाही. पण त्यांचं लक्ष तिकडे राहील, अरे पण माझा अमुक आहे त्याचं काय करू? माझी तब्येत नीट नाहीये त्याचं काय करू? माझा जॉबचं काय करू? हे जे प्रश्न पडू नयेत आणि त्यांना ही प्रार्थना करायला काहीतरी त्याच्यात एक आमिष दाखवलं जातं, तसं काहीतरी दाखवण्याकरता ह्याच्यात बाकी सगळ्या गोष्टी मागितलेल्या आहेत. पण मुख्य मागणं हेच आहे, भावासक्तीं चाकेल आनंदमूर्ते आणि लोकमंगलवर्धनम हेच याच्यात मुख्य मागणं मोठ्या महाराजांनी मागितलेलं आहे. आणि याच्यानंतर आपण जे जय तत्वज्ञान निधान निदान हे जे स्तोत्र म्हणणार आहोत, ते स्तोत्र देव आणि भक्त अशा त्या भावासक्तीच्या अवस्थेत अ, म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात मग बाकी भुक्ती पाहिजे किंवा माझे व्याधी जावोत, आधी जावोत, हा काही प्रकार त्यात आलेला नाहीये. तर ते आता आपण पाहू. अ, मी हे घोरात कष्टाचं म्हणून हे रेकॉर्डिंग बंद करून परत नवीन रेकॉर्डिंग सुरू करतोय.